पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या वडगाव रासाई गावच्या हद्दीतील वनविभागाच्या जागेत असणाऱ्या आदिवासी बांधवांची घरे व कसत असणारी शेती यावरील सर्व 48 कुटुंबियांची अतिक्रमणे काढून टाकण्याच्या नोटीस वनविभागाच्या वतीने बजावण्यात आल्या होत्या। परंतु 3-4 पिढ्या याच जमिनी आम्ही कसत असून आम्हाला उपजीविकेचे दुसरे कोणतेच साधन नसल्याचे सांगत येथील 48 कुटुंबियांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर, किसान सभा तसेच अन्य काही संघटनांनी पाठिंबा देत 22 मे 2023 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते। शिरूरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयाबाहेर ही कुटुंबे दिवस रात्र रस्त्यावरच तळ ठोकून होती। शिरूर पाठोपाठ जुन्नर, पुणे व मुंबई या ठिकाणी आंदोलन विस्तारत जाणार होते। मात्र तिसऱ्या दिवशी जुन्नर येथे सुरू असलेल्या आंदोलनावेळी कोर्टाच्या अंतिम निकालापर्यंत या अतिक्रमणांना हात लावणार नसल्याचे पत्र वनविभागाने दिल्यावर हे आंदोलन 24 मे रोजी स्थगित करण्यात आले। त्यामुळे शिरूरच्या वडगाव रासाई येथील बाधित आदिवासी कुटुंबियांना सध्या तरी दिलासा मिळाला असून त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत नाचून, गाणी गात व घोषणा देत विजय साजरा केला। यावेळी विशेषतः त्यांची दखल घेणाऱ्या मीडियाचे व आपला आवाज चॅनलचेही त्यांनी ऋण व्यक्त केले। तसेच वडगाव रासाई ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही खूप मदत केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। याबाबत प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। अरे आवाज दो, अरे आवाज दो, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद। आज येथे वडगाव रसाईचे वनपरिक्षेत्र कार्यालय शिरूर येथे त्यांनी 22 तारखेपासून या आंदोलनावर बसलेले आदिवासी शेतकरी बांधव यांचे सर्वोच्च न्यायालयाकडे यांनी याचिका दाखल केलेली आहे। तरी आमच्या उपवन संरक्षक यांच्याकडनं त्यांच्या जे मागण्या आहेत ते मान्य करण्यासाठी त्यांनी मोर्चा मागं घेण्यासाठी पत्र दिलेलं आहे। ते निवेदन आम्ही स्वीकारतो। शिरूर वन खात्याच्या या परिसरामध्ये हे जे वडगाव रासाईचे आंदोलनकर्ते जे होते आदिवासी समाजाचे, तर त्यांचं जे आंदोलन चालू होतं 22 तारखेपासून आज तिसरा दिवस आहे, त्यांच्या मागण्या मान्य आल्या। त्यांच्यावर जाणून घेऊया नेमकं काय मागण्या होत्या आणि काय त्यांच्या भावना आहेत, काय सांगाल तुम्ही? आमचं आंदोलन 22 तारखेपासून चालू झालं। मागण्या ह्या होत्या की फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी आम्हाला नोटीस दिलं होतं आणि नोटीस अशा प्रकारे दिलं की तुम्ही पोझिशन काढा, म्हणजे इथून बाहेर पडा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू। त्याच्या अगेन्स्ट आम्ही हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली। त्याला आम्हाला स्टे पण मिळाला। पण त्याच्यानंतर पण आम्ही माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन घेतलं। त्याला कारण असं होतं की मुंबई ते नाशिक ते मुंबई आणि अकोले ते लोणी असे 2 लाँग मार्च झाले जे अखिल भारतीय किसान सभेने केले होते। त्याच्यामध्ये माननीय महसूल मंत्री, आदिवासी विकास मंत्री यांनी त्यांच्या बैठकीमध्ये एक कमिटी स्थापन केली, वन हक्क दाव्यांसंदर्भात एक कमिटी स्थापन केली। त्याच्यामध्ये किसान सभेचे, अखिल भारतीय किसान सभेचे माजी आमदार जीवा पांडू गावित आणि आताचे आमदार आहेत विनोद निकोले यांचा समावेश त्या कमिटीमध्ये केलेला आहे आणि स्वतः महसूल मंत्री त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत। त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की जोपर्यंत या कमिटीचे अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही म्हणजे राज्यामध्ये कोणत्याही दावेदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारचं नोटीस, कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये असे निर्देश त्या बैठकीमध्ये देण्यात आले। आम्ही त्या बैठकीचा वृत्तांत माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर, सहाय्यक वनरक्षक जुन्नर यांना दिलेलं असतानाही त्यांनी आम्हाला नोटिसा काढल्या। आमचं आज आंदोलन करण्याचं कारण तेच होतं की तुम्ही माननीय महसूल मंत्र्यांचे शासनाचे निर्देश असताना सुद्धा तुम्ही आम्हाला नोटिसा काढताय, तर आमच्या त्या नोटिसा तुम्ही ज्या दिलेल्या नोटीस आहेत त्या तुम्ही माघारी घ्या आणि जोपर्यंत जी कमिटी स्थापन केली त्या कमिटीचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणती कारवाई करायची नाही। आज त्यांनी आमची ती मागणी आम्हाला लेखी स्वरूपात मान्य केलेली आहे। जी कोर्टामध्ये आम्ही रिट याचिका दाखल केलेली, त्या रिट याचिकेचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत फॉरेस्टवाल्यांनी कोणती कारवाई करायची नाही असं त्यांनी आम्हाला रिटर्नमध्ये दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही जे इतिवृत्ताचा विषय घेतला, म्हणजे अकोले ते लोणी त्याच्यामध्ये जी बैठक झाली त्याचे जे बैठकीचे जे मिनिट्स बाहेर पडले त्या बैठकीचा वृत्तांतही त्यांनी त्याच्यामध्ये संदर्भ घेतलेला आहे। त्या कमिटीचा जो अंतिम निर्णय होईल तोपर्यंत वन विभाग कोणत्याही प्रकारची कारवाई म्हणजे ह्याच्यामध्ये करणार नाही असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। या मोर्चाच्या संदर्भात आम्हाला ज्या पत्रकार बांधवांनी
पोलीस प्रशासनाने आणि आपल्या शिरूर तालुक्यातले जे उद्योजक आहेत, रवीजी धनक आणि इतरही मान्यवर आहेत, मला नावं सगळ्यांची सांगता येत नाही, पण सगळ्यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचे मी आभार मानतो. वन खात्याने आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे सहकार्य केलेलं आहे, त्यांना पण आमचे म्हणजे आमचे धन्यवाद. आणि पत्रकार मीडिया अशीच आम्हाला साथ द्या. आमचा लढा हा आजचा नाही आहे, खूप वर्षाचा आहे. 76 पासूनचा हा लढा आहे आणि आज आम्हाला कुठंतरी यश आलेलं आहे असं आम्ही मानतो. आणि या यशामध्ये सगळ्यांची तुमची साथ आहे आणि सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केले सोशल मीडियाने, त्यांची आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. खूप आनंद झाला आहे ना की आत्ता सध्याला 2-3 दिवस झाले आम्ही इथं झोपलो, पण आम्हाला इतका खूप आनंद झाला आहे. आज मापाच्या बाहेर आपला आवाज भरपूर मोरण्या अशीच आम्ही पत्रकारांना विनंती करतो. आपल्यासोबत या ठिकाणी प्रत्यक्ष तिथं राहणारे सगळे जे लोक आहेत, ते कांबळे साहेब तिथं राहतात, हे सगळे लोक तिथं राहतात. तर तुमच्या काय भावना येतात, काय तुम्हाला आनंद असा व्यक्त होतो की अखिल भारतीय किसान सभेच्या मार्फत आम्ही आज शिरूर वन क्षेत्र इथे परिक्षेत्र इथे आंदोलन केलं. आमच्या ह्याच मागण्या होत्या की आमची याचिका किंवा आम्ही अपील केलेलं आहे हायकोर्टात मुंबई येथे, हे आमच्याकडं असताना यांनी आम्हाला नोटीस काढली आणि या नोटिसात असं लिहिलं 5 दिवसाच्या आत आम्ही ती जमीन खाली करून किंवा आमची घरं खाली करून द्यायची, नाही तर 6व्या दिवशी ते त्यांच्या पद्धतीने खाली करणार. आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन 22 तारखेपासून तर आज 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवसानंतर त्यांनी आमच्या मागण्या मान्य करून आणि आम्हाला पत्र दिले. आपल्यासोबत आणखीन काही महिला आहेत, त्यांच्या काय भावनेत आपण जाणून घेऊयात. आम्हाला इतका आनंद झाला आहे आज, इतका आनंद तर आम्ही इतके दिवस राहून आज काहीतरी आमच्या हातात भेटलं, इतकं भेटलं की आम्हाला इतका आनंद झाला की माझ्यासाठी नाही सगळ्यांसाठी लय आनंद झाला. तुम्ही काय सांगाल? आम्ही जे 22 तारखेपासून आंदोलन केलं त्याच्यामधून आम्हाला आज 3ऱ्या दिवशी यश मिळालं. 4 पिढ्यांपासून आम्ही जे जीवाला खंत लावून तिथं राहत होतो आणि या अधिकाऱ्यांनी वारंवार नोटीस देऊन आम्हाला जो त्रास दिला तो आज सांगायच्या शब्दात सुद्धा नाही. आज खूप आनंद झाला आहे आणि बरं वाटलं जीवाला. काहीतरी 3 दिवसांनी कवायना काहीतरी निर्णय शासनाने घेतला आमच्यासाठी. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेत, आपल्या याच्यावरूनच जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण आनंद झाला. 3 दिवसांनी आज आम्हाला नुकसान दिलं काम झालं. आता आमचं सत्र काय मोडत टाकत नाही. वाटतंय आता बरं वाटतंय. बरं सुखानी का आता भाकरी कसं वाटतंय आज? मग काय आनंद झालाय. किती वर्ष तुम्ही तिथं होते राहायला? मस्त दिवस काय सांगता नाही यायचं. काय वाटतं तुम्हाला? लय बरं वाटलं भाऊ, आज तुमच्या आशीर्वादाने चांगलं झालं. काय स्वयंपाक करता का इथं? स्वयंपाक करतो ना, इथं जेवायचंय. इथंच जेवायचं. बरं. आज आनंदच आम्हाला तेवढा झालाय. अशा प्रकारे यांच्या आनंदाचं डोळ्यामध्ये आले सगळ्यांच्या. हा लढा त्यांचा यशस्वी झाला असं त्यांना वाटतंय. कोर्टामध्ये निर्णय होणार आहे, पण 7 जूनपर्यंत जे काही निकाल लागणार होता किंवा यांना लगेच नोटिसा देऊन 5 दिवसांमध्ये घरं खाली करायला सांगितले, त्यांच्या झोपड्या होत्या, घरं नव्हती, परंतु त्यांचा 7 जूनपर्यंत त्यांना कोर्टाने स्टे दिला होता. पण त्याच्यानंतर प्रश्न निर्माण झाला होता. खऱ्या अर्थाने आत्ता जे पत्र दिले तर आता अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत यांना कुठल्या प्रकारचा आता हलवणार नाही शासन, असा निर्णय झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी किसान सभा जी आहे, किसान सभेने या ठिकाणी लीड केलं. अजित अभ्यंकर साहेब आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी सुद्धा आवाहन केलं होतं. त्यांनी सुद्धा राज्यभर आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि सगळ्या लोकांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या. यांच्या आनंदामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत. तुमच्या लढ्याला असंच यश येऊ द्या. तुमच्या मनातल्या इच्छा त्या पूर्ण होत असं आम्ही आशा बाळगतो. मी रवींद्र फुले, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर.